परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FII यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे काढले. मार्च महिन्यातच अब्जावधी डॉलरची विक्री झाली. जेव्हा FII विक्री करतात तेव्हा बाजारात लिक्विडिटी कमी होते, मोठे शेअर्स दबावाखाली येतात आणि इंडेक्स जलद घसरतो. विशेषतः बँकिंग आणि IT शेअर्सवर याचा मोठा परिणाम दिसतो. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे रुपयाची घसरण. रुपया 93 ते 94 प्रति डॉलरच्या आसपास गेलाय. रुपया कमजोर झाला की आयात खर्च वाढतो, कंपन्यांचं मार्जिन कमी होतं. विशेषतः तेल, केमिकल आणि एव्हिएशन क्षेत्रावर याचा परिणाम होतो. त्यामुळे गुंतवणूकदार या क्षेत्रांपासून दूर राहतात. चौथा घटक सेक्टर वाईज दबाव. आजच्या घसरणीत सर्व सेक्टर्स प्रभावित झाले. बँकिंग सेक्टर सर्वाधिक दबावाखाली होता. निफ्टी बँक 3% पेक्षा जास्त घसरला. मेटल सेक्टरही घसरला कारण जागतिक मागणी कमी होण्याची भीती आहे. रियाल्टी आणि ऑटो सेक्टरवरही त्याचा परिणाम झाला. महागाई वाढल्यास ग्राहक खर्च कमी होतो. IT सेक्टरमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसली. डॉलर मजबूत असल्याने काही IT कंपन्यांना फायदा होतो, पण जागतिक मंदीची भीती त्यांच्यावर दबाव आणते.